सर्वांना विकास झालाय. म्हणून आपण तुम्हाला सर्वांना आठवण देते की आपले गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी आहे आणि त्या परिवारातले आपण आहोत. एकदा स्वामी विवेकानंदांना त्याचा एक मित्र म्हणा कोणी म्हणा, अहो मी काय तुम्ही शिकलेले रामकृष्ण परमहंस शिकले, तुम्ही काय त्यांच्या एवढा म्हणजे आहारी गेला म्हणा किंवा त्यांचं शिष्यत्व का पत्करला. स्वामीजींनी एकच सांगितलं, याच्या पुढं हा विषय काढायचा नाही आणि याच्या पुढं हा विषय काढता तर तू माझ्याशी बोलायचं नाही, मी तुझ्याशी बोलणार नाही. माझा एकनिष्ठ भाव आहे माझ्या गुरुदेवाच्या, नाही तुला ते कळणार नाही, तुला तुझं ते अज्ञान, तुला हे बोलून तुझं ते अज्ञान बोलून राहिलं, तुला ज्ञान नाही. दैन्यस्य कल्पतो होतं पापम तापम हरेत सद्गुरुदर्शना दैन्य. हे तिन्ही हात महाराज किती सांगितलं बाबांनी. बाकी म्हणता गंगा गंगा सगळा दोष जाती म्हणला. गंगाचं आता दारू पिणारा हे ते करणारा तुम्ही किती पाप करून राहिले तुम्हाला माहिती आहे का. त्यांच्या पत्नीने सांगितलं खूप पाप करून राहिले. काही समजून या, काही अनुष्ठानाला जा, काही यज्ञागाला जा. अहो सुधरा, आमचे परिवार सुधारलेलं आहे, तुमचा परिवार चांगला होता म्हणून मला दिलं आणि तुम्ही असं करून राहिले, चांगलं नाही. सर्वास्तिक सगळ्यात श्रेष्ठ गुरु टिंबटिंबचे. काही काही ऐकतात, काही काही नाही ऐकतात, पण शेवटचं गुरु आहे. तिथून पुढं गुरु करायची गरज नाही. एकदा तो गुरु झाला की तो गुरुच, मग सगळे गुरु गुरुच. ते सांगितलं खरं आहे. जाता आता मी उद्यापासून अनुष्ठान आहे, कोपरगावला अनुष्ठान राहील, नाशिकला राहिला तर ते जातो अनुष्ठान करून येतो. अनुष्ठान करून आलो, सांगितलं की गंगेत स्नान केल्यानंतर पाहला जाता आता मी गंगेत जातो. अनुष्ठान करून आलं तर लोक बिघडून जातात. काय म्हणावं, काय सांगावं. अशा एक माझी आई आई 2 लेकरं घेऊन आली. बाबा अनुष्ठान केलं, चांगलं झालं, 2 रिक्षा आहे, सगळं चांगलं झालं, लेकरं सगळं सुखाचा संसार होता. तर ते जुने मित्र भेटले त्याला आणि उद्याची जी आमुषा आहे, गटार आमुषा, त्या दिवशी तो कुठंतरी गेला, त्याने ते खाल्लं पिल्लं. ज्या हो पवित्र शरीरामध्ये अपवित्र काही केलं तर त्रास होणार. दूध चांगलं आहे गायच्या काशात, खरकट भांडा असेल तर त्याच्यात काही आंबट पडलं तर ते राहील का. म्हणून ते हो एकदा कळलं ना तर मग का कळे ते ना कळे का बरं ना कळतं. रडायला लागली मी म्हणलं ते आई पुढे मुलांनी ती नेऊन बाहेर काय केलं ते दौड केलं मारतो तेच काय रे. मग आता मी काय करू, 2 लाख कसं काय सांभाळू. त्यांना खाली पण रिक्षा इकून टाकले, अमुक इकून टाकले. मला पण वाईट वाटतं. अरे काय म्हणा असं पुढे काय डोकं जोडावं. म्हणलं आई असं करा, परत अनुष्ठानला पाठवा. मी एक बाबा मी विभूती घेऊन कशात तरी ती विभूती द्या, त्याने परत अनुष्ठानला पाठवा. परत अनुष्ठानला आला, परत ऐकलं, पण आता बरं ऐकलं जरा, पहिलं ठेवून ऐकलं जरा. आणि जे चांगलं झालं महाराज आता आली ते माझ्या आई बरं नाही बाबा जनार्दन बाबाची आनंद. आता मी स्वतःला मला लेकरू चांगलं झालं. रिक्षाच्या ऐवजी या त्याला पिकअप घेतली, 2 मुलाचं शिक्षण करून राहिला, धंद्यावर लक्ष आहे, सगळं चांगलं आहे. माझ्या सद्गुरूने माझं कर्म बदललं ना. माझ्या गुरुने माझं कर्म बदललं बाबा, माझ्या गुरुने माझं कर्म बदललं. सकाळी संध्याचे आणि पत्रिकेचे तुझ्यावर कुणी लागवलं तू नाव खाली पाण्यावरी
देवावरी नाही तर स्वतःवरी माझ्यावरी कोणावरी नाही तर स्वतःवरी ते बदलू शकता महाराज त्यांच्यामध्ये शक्ती ठेवली ते स्वतः शक्ती खर्च केली म्हणून तुम्ही आम्ही सर्व ज्येष्ठ गुरुबंधू वगैरे सर्व काही आहे ना अजून सुद्धा सद्गुरू ज्ञानानंद स्वामीची तपश्चर्याचं पुण्य एवढं आहे त्याच्याशिवाय तुम्ही आला नाही यांनी बोलिल्याशिवाय तुम्ही आला नाही त्यांचं सत्य संकल्प आहे म्हणून तुम्ही आमची विश्वतमंडळ सेवा करताय की त्यांची शक्तीनं करतायत याच्यात आपली शक्ती नाही याच्यात जर मी म्हणतात तर मी माझी म्हणते यावर आहे सांगू केली मला मान पाहिजे मला हे पाहिजे नाही हे मंडळी तसं काही नाही दोन सोयरे चालले दारू पिले चालले गप्पा वगैरे पडते म्हणून एका ठिकाणी थांबले तर ते उठा तुमचं मान आहे आपल्याला उठायला चला तो म्हणे ओ सोयरे तुमचं मान आहे उठा चालले दोघांचं तुमचं मान आहे तो म्हणजे तुमचं मान आहे आणि त्या तारेमध्ये दोघं लोळून राहिले पटरीवर तुमचं मान तुमचं मान तुमचं मान तुमचं मान रेल्वे आले दोघांची माने घेऊन गेली याच्यासाठी का नको नको मान नको अभिमान किती वेळेस ऐकलं असेल गुरुमावळीच्या मुखातून नको नको मान नको अभिमान सोने मी तू पण सुखी सुखी ज्याने व्हावी जगनी व्हावी जग काही प्रॉब्लेम जगदीशकडे पाहावा जगानं कोणाला चांगलं म्हणलं जगानं कोणाला वाईट म्हणायचं सोडलं म्हणून जगाकडे न पाहता जगदीशकडे पाहावं आणि म्हणून द्यावं फक्त आता एकच करायचं तुम्ही सर्वांनी गुरुबंधूंनी घरा तो एकची धर्म सर्वांशी प्रेमानं वागा कोणाला वाईट म्हणू नये कोण जे करत असेल चांगले आमचं मोठं तुमचं लहान असं काही म्हणू नये कोणाला कोणीच तुमचं मोठं काय रे आमचं लहान काय असं सगळ्याचं सारखंच काय रे सर्व धर्मांना परित्याग मामे एकम शरण आपण गुरुमावळ्याचं शरणार नका आता दुसरं काही कोणाचे गुणदोष पाहायचे नाही कोणाची निंदा करायची कोणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करत असेल कोणी लहान प्रमाणात करीत असेल पाण्याच्या एका थेंबामध्ये तेच आहे समुद्रात सुद्धा तेच आहे ज्याची शक्ती असेल ज्याचा लोकसंग्रह असेल त्याप्रमाणे कोणी मोठं करत असेल कोणी लहान करत असेल कशाला कोणाची उपेक्षा करा आपण आपल्या तुकामध्ये व्हावे लहान आपण लहान ऐरावत रत्न थोडं काही आणतो जास्त मोठा कार्यक्रम करा तर गैरसोय होते बऱ्याच सगळ्याला सारखं मिळत नाही काही पदार्थ म्हणा काही सोय म्हणा सगळ्यात सारखी होते का नाही आता पंढरपूरला यात्रेला 10 लाख सगळ्याची सोय होते का नाही होत म्हणून जेवढं काही मोठा समुदाय आहे त्यामुळे गैरसोय होणारच मग काहीची गैरसोयीकडे जास्त लोक बघा विशेषतः पांढरे कपडे घातले एखादं डाग पडला का हो शंकर डाग कशात आहे पांढरे कपडे नाही दिसत पण तो डाग दिसतो विशेष काळ्या कपड्यावर पांढरा डाग असतात त्याला काही विषय नाही पांढऱ्या कपड्यावर काळा डाग हे महत्वाचं ही त्याच्यातून घ्या मर्म कोणी कोणाला नाव ठेवायचं नाही कोणी कोणाला हे करायचं नाही आपलं आपलं
सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, पूजा नियम करावी, विधी करावी. निदान हप्त्यातून 2 दिवस तरी सोमवार आणि गुरुवार सोमवाराने गुरुवार एकादशी प्रदोष सोमवाराने गुरुवार एकादशी प्रदोष येऊ तुमच्या दर्शनास यावे वाचनाला येऊ तुमच्या दर्शनास यावे प्रदोष होतो, कोपरावाला होतो, इथं होतो, तुम्हाला तिथं जवळ पडेल. जे स्थान जवळ असेल, नसेल तर गावात मंदिर आहे, काहीतरी नियम केलं पाहिजे. हो, नित्य नेमून आम्ही ते प्राणी बोललो, लक्ष्मी बोललो, उजाडले 7 दिवस सांगितले. कोणता तरी एक नियम झाला. परमपूज्य आदरणीय ते चव्हाण साहेबांचा नियम होता की ते दर सोमवारी बाबाजी कुठं असं 7-8 स्थानं असायचे. कीर्तन प्रवचन माध्यमातून कुठे बाबाजी राहतात ते सोमवारी जायचे. किती कृपा झाली. आता 3री पिढी आहे, चांगल्या प्रकारचं सत्कार्य करतात. आणि एवढी श्रीमंती देवाच्या कृपेने सगळ्यात विश्वस्त मंडळाची एवढं चांगली श्रीमंती देवाने दिली. आर्थिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, सगळ्याच बाबतीमध्ये आणि बाबाजींची कृपा केलेली आहे. म्हणून बाबाजीने नेमलेलं आहे ना, मग त्यांना विरोध करणं म्हणजे आता बाबाजींच्या तत्वाला विरोध करण्यासारखं आहे. ही मर्म कळत नाही. हो, काय करावं पाहिजे ही फार अवघड आहे. तुका म्हणे न कळायची मर्म तोवरी अवघा संसारिक. संसारी जीवाला हे कळूच शकत नाही. आणि म्हणून हे समजून घ्या. म्हणून मावळण्याचे धर्माची कावळ म्हणजे हे अज्ञान केल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. आणि ज्ञानाचे हे शिबिर आहे, हे अनुष्ठान आहे. गीता असो, कुठं असो, हे असं जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं निजबोध मिळत असेल त्या ठिकाणी केलं पाहिजे. तिथं ऐकलं पाहिजे. गुरुमावळीचं चैत्रामृत ऐकलं पाहिजे, त्यांचं बोधामृत ऐकलं पाहिजे. म्हणून थोडा तरी नियम केला पाहिजे. सकाळी नित्य निवेदन 15 मिनिटं लागतात. 10-15 माळी जपायला किती वेळ लागतो? 15-20 मिनिट. 24 तास होतून जर आपण 20-25, 15-20 मिनिट 1 तास देत नसेल तर मग काय 13 तास तुम्हाला कोण सांभाळणार आहे? 23 तास कोण सांभाळेल? तुमचं सिक्युरिटी गार्डच नाही तुमच्या जवळ, तर तुमचं रक्षक कोण करेल? सिक्युरिटी गार्ड म्हणजे तुमचे जपतप अनुष्ठान, हे पुण्य, हे तुमचं सिक्युरिटी गार्ड आहे. तुमचं रक्षण कोण करेल? आणि म्हणून जेव्हा हे जे कर्म आहे त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणा. तुमचं अंगरक्षक आहे. शेतक्रम देव देवस्य सभांगाने सदाशिवा सर्वांचं रक्षण करणार आहे. म्हणून माझ्या हातात विनंती गुरुबांना कुठं तिथे स्थान असेल बाबाजींच्या जवळ तिथं जायचं. प्रदोष होतो तिथं जायचं, सत्संगाला जायचं, सगळं जायचं. चांगलं एक गुरुबंध हो, शिकलेलं चांगलं. काय सांगतात लोक तर काय त्यांना समजलं बाबा. मी त्यांना आजवडतं असलो ते सांगितलं की त्यांना स्वामींनी सांगितलं की आम्ही कोणाचं प्रवचन नाही ऐकायचं. इतके वर्ष सांगितलं तर मग जनार्दन स्वामी सांगितलं आम्ही 43 वर्ष कोणी असं कोणी सांगितलं. काही लोक सांगतात की मी जनार्दन स्वामींचा पट्ट शिष्य आहे, अमुक आहे. आणि 43 वर्ष मला पाहायला सुद्धा मी तुम्हाला कसं काय? कारण असे लोक अंधश्रद्धेच्या बळी पडून, आपला समाज अंधश्रद्धेच्या बळी पडून आणि सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव अज्ञानी लोकांची तिकडचना, अज्ञानी लोकांची तिकडचना. म्हणून त्या हो हे सत्य स्वरूप समजून कोणी काय म्हणतं, कोणी काय साईबाबाचं म्हणा, स्वामी समर्थांचं म्हणा, असं होतंच. मी त्यांचं मला साक्षात्कार आहे, अमुक आहे, मला असे ठीक. आपल्याला आपलं मार्ग समजला ना त्यांना बंधन करायचं. आणि म्हणून ते हो आता फक्त एक निष्ठेने आपण आपला परिवार सांभाळायचा, आपलं आचार विचार सांभाळायचा, आपलं नेमनाम सांभाळायचं. हेच जीवनाचं सर्वात मोठं रहस्य हो. आणि हे ज्यांनी ज्यांनी अंगीकारले बसलेले व्यासपीठावर खाली, ज्यांनी अंगीकार केले त्यांचा संसार सुखाचा आहे. असं जर तुम्हाला संसार सुखाचा करायचा असेल तर या मार्गाने जा. मार्ग आधारावर हवे, जन्मभूमी लावावे आणि अज्ञानी लावावे. सन्मार्गी त्यांची परंपरा आहे, त्यांचं काही दायित्व आमच्यावर आहे, म्हणून आम्हाला ती परंपरा चालवायची आहे.
त्या परंपरेने तुम्ही जर पायक झाला तर तुम्हालाही चांगल्या प्रकारचं सुख समाधान आनंद मिळू शकेल. सुख वेगळं, समाधान वेगळं, आनंद वेगळा आणि सगळं काही मिळत असेल तर हरे गंगा पापम, गंगामाई पाप हरवलं. परत जर तुम्ही अनुष्ठान करून परत गंगेत गेले, आता तुम्ही आतापासून परत सोडून देतो तेवढी जा गंगेमध्ये स्नान करून आले ना, दुसऱ्या दिवशी तेच पाणी आपल्या घरात तुम्ही घरात घ्यायचं का? वाईट संस्कार पण घरात घ्यायचे का? एकदा स्नान केलं ना गंगेमध्ये गेलं ना पाप, मग कशा गंगामाईमध्ये स्नान केलं तर पाप जातं. कधी कसं काय प्रमाणे परत पुनरुपी पाप करायची गोष्टी झाली पाहिजे, तेव्हा परत तुमचं पूर्ण पाप गेलं. आणि म्हणून गंगा पापम शशी पापम दैन्य शिकाल करून. किती लोकांचं दैन्य केलं, किती लोकांची व्यासनारांच्या जालना भागातील लोकांची कपाशी बाबा मामाला यावर्षी 10 क्विंटल कपाशी झाली. परिणाम आम्हाला एकरी 40 क्विंटल हरभरा झाला. चांगली गोष्ट आहे. कपाशी वाढली, खर्चाचे मार्ग कमी झाले तर सुख समृद्धी आली. म्हणलं आता हातून मी आणखी बस अनुष्ठानाचे सांगितले. मी सांगलं की कपाशी वाढली पण कप वाढू देऊ नका. कळलं तुम्हाला? कपाशी वाढली तर कप वाढलं तर पोटात पण कप होईल आणि उत्पन्नात पण कपात होईल. म्हणून ते हरभरा चांगली गोष्ट हरभराची कळत ना. हर म्हणजे शंकर तोच बारा आहे, दुसरं कोणी बारा नाही, हरभरा. आणि म्हणून विनोदाचा भाग सोडा. हर हर बरवे का देवा, हर हर बरवे का देवा, हर हर बरवे का देवा, हर हर बरवे का देवा. नाम घेते बरवे का शंकरा, नाम घेते बरवे का शंकरा. म्हणून आता आठवड्याची सर्वांना तुम्ही सर्व अनुष्ठानाला आला, गवाईच्या परंपरेमध्ये आला. सर्व अनुष्ठानार्थी बंधू भगिनी, भाविक बंधू भगिनी, ज्येष्ठ वरिष्ठ, माझे वयोवृद्ध मित्र म्हणा, विश्वस्त म्हणा, सगळ्यांना पुन्हा एकदा सर्व सेवाधारी मंडळींना, प्रक्षेपण करणाऱ्या मंडळी, हरिभक्तपरायण मंडळींना, साधू महात्मा सर्वांच्या चरणी नमस्कार करून या ठिकाणी थांबतो. आदरणीय भाऊ पटेल आता तुम्हाला मौन सोडता काही मौलिक विचार सांगतील आणि मौन सोडल्यानंतर तुमची पंगत अशी जिथे होईल आणि माई बहिणीची पंगत पलीकडच्या ह्याच्यामध्ये होईल आणि भाविकांची पंगत जय जनार्दन गार्डनमध्ये होईल. आणि त्यासाठी सर्व व्यवस्थापक मंडळींनी, भक्त मंडळींनी, विश्वस्त मंडळींनी तशी व्यवस्था करावी. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. प्रसादाची व्यवस्था सर्व इथे ठेवलेली आहे दोन्ही हॉलमध्ये. अनुष्ठानार्थी गुरुबंधू जर कोणी बाहेर गेले असेल तर कृपया आपण जागेवर येऊन बसायचे. आपली मौन सोडण्याची प्रक्रिया व उद्घोषक असं मार्गदर्शन आदरणीय शुभकपारायण भाऊ पाटील आपल्याला करणार आहेत. बाहेर कोणी गेले असेल तर लवकर जागेवर चला. तो अनुष्ठान का फिरवायला तिकडे बस बाबा जागेवर. आता कोणी उठू नका. सर्वांना अतिशय व्यवस्थित बसा, ताट बसा. आपल्या आपल्या जागेवर बसायचे. ज्याला मौन सोडायची इच्छा नाही त्यांना परवानगी द्यायची. चला आणि सोडायचं असेल तर सरळ बसा. आपली मांडी सरळ आहे, आपली पाठ सरळ आहे, आपले दोन्ही हात आपल्या छातीजवळ आहेत असे जोडले. बरोबर. धन्यवाद. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो, नमो परभ्यो परपादुकाभ्यो, आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो, नमोस्तु लक्ष्मी पादुकाभ्यो. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.
भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो हरि भजो मौनगिरी भजो जय जनार्दन भजन हरि भजो मौनगिरी भजो हे जनार्दन भजन भजो हरि भजो मौनगिरी भजो जय जनार्दन भजन भजो हरि भजो मौनगिरी भजो हे जनार्दन भजन भजो राम भजो श्री वंदनीय व्यासपीठ, वंदनीय उपस्थिती, पूजनीय उपस्थिती, आदरणीय उपस्थिती, ज्येष्ठ उपस्थिती, श्रेष्ठ उपस्थिती, वरिष्ठ उपस्थिती, गुणवंत, भाग्यवंत, प्रतिभावंत, पुण्यवंत, सौभाग्यवंत, समस्त उपस्थितीच्या आपल्या सर्वांच्या नामोल्लेखाऐवजी आपल्या चरणावर दंडवत करतो, कारण वेळ खूप झालाय. आणि सद्गुरूंच्या या प्रतिवार्षिक कार्यक्रमाच्या सांगतेचे सुवर्णमंडित क्षणाची जी आपण वाट बघता आहात त्या क्षणाकडे वळूया. 7 दिवसात असं कधी झालं नाही. ठरवलं एक आणि झालं दुसरं. नियोजनपूर्वक झालं. 7 दिवसात असं कधी झालं नाही. शिजवायचं होतं अमुक आणि शिजवलं भलतं नाही. भजनापासून प्रवचनापर्यंत, दान धर्मापासून तर सत्संगापर्यंत सुनियोजित पद्धतीने हा कार्यक्रम संपन्नतेच्या क्षणाकडे पोहोचतोय. आणि हीच खूण आहे की इथं धर्माचं अधिष्ठान आहे, इथं सत्याचं अधिष्ठान आहे, इथं सद्गुरूंचं अधिष्ठान आहेच. आणि कोणा बोलावा विचारू नका कोणाला. या कार्यक्रमाच्या परंपरेप्रमाणे शेवटच्या दिवशीची प्रस्तावित मनोगतता किंवा स्वागत या संस्थेच्या अध्यक्षांनीच केलं पाहिजे. ही परंपरा हा ट्रस्ट स्थापन झाला त्या दिवशी चॅरिटी कमिशनर साहेबांनी विचारलं बाबाजींना, ट्रस्टी कोण? म्हणाले आमके एवढे. बाबाजींनी निवडलं. वशिला नव्हता तिथं, ते सर्वज्ञ होते. हळूच विचारलं चॅरिटी कमिशनरने, अध्यक्ष कोण? आणि बाबाजींनी बोर्ड दाखवलं. 6.5 फूट उंच, गोराव गौरवर्ण, तेजपुंज, सुविद्य, सुलक्षणी, सुसंस्कारी, सुविद्य आणि नम्रते तेवढाच मौलिकता अंगीकारलेल्या मोहनराव पिराजी चव्हाण हे या संस्थेचे अध्यक्ष असतील हे बाबाजींनी सांगितलं. आणि त्र्यंबकेश्वरला त्यांचंच, कोपरगावला त्यांचंच, त्यांना आपण चव्हाण साहेब म्हणतो. ते होते तोपर्यंत त्यांनी याची सांगतेची प्रस्तावना केली. शरीर शांत झालं आणि त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मधुभाऊ जेजुरकर यांनी ती परंपरा सांभाळली. तब्येत बरी नाही, मग कुणाला द्यायचं आणि काय माहित नाही मला. काय नियोजन आहे बाबाजींचं, काय नियोजन आहे विश्वस्त मंडळांचं, काय नियोजन आहे महाराज मंडळीचं, काय नियोजन आहे या आश्रमातल्या दैवी शक्तींचं, ऊर्जेचं, संकल्पनेचं, की
अध्यक्ष असलेल्या पूर्वा समितीच्या चव्हाण साहेबांचा मोठा मुलगा सुनील याला अध्यक्षांच्या जागेवर प्रस्तावण्यापुरतं का होईना उभं केलं. पुढे काय करते मला माहित नाही, ती त्यांची इच्छा आहे बाबाजींची, पण जे आहे ते असं आहे. आणि म्हणून तर समाजशास्त्र प्रमाण म्हणते 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक ते सांगतोय, इथं प्रत्येक गोष्ट प्रामाण्याची आहे. इथं तुमचं माझं कुठल्या रक्ताचं नातं नाहीये, असेल नसेलही, पण आता एक नात्यानं तुम्ही आमच्या सर्वांशी बांधले गेले आणि ते म्हणजे गुरुबंधूंचं नातं आहे. आता विसरायचंय कुठली जात, कुठलं कुळ, कुठला प्रचार, कुठली कुलदेवता, कुठलं कुलगोत्र. आता सर्वांच्या गुरुबंधूंचं एकच कुळ अंत म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या गुरु परंपरेत विसरून जावो, विसरून जावो आमचा संसार, विसरून जावो, विसरून जावो आमचा संसार. ध्यानमणी देव एक सद्गुरू विचार, ध्यानमणी देव एक सद्गुरू विचार. भावार्थी मानिवर सोनाई रत्न, भावार्थी मानिवर सोनाई सद्गुरूचा मंदिरात हो सारे रंग, सद्गुरूच्या मंदिरात हो सारे रंग. यशोदाबाई श्रीकृष्णाची सख्खी आई नव्हती. बुजवा, यशोदाबाई श्रीकृष्णाची सख्खी आई होती. नंद बाबा सख्खा बाप होता नाही. द्रौपदी सख्खी बहीण होती नाही. सांगू द्या मला, जे जे भगवंताच्या निकटतम होते त्यांचं कुठलंही जवळचं रक्ताचं नातं नव्हतं, मानलेलं होतं. पण कुठेही जरी गेला तरी गोपाल कृष्णांनी जेवढा देवकी मातेचा सन्मान केला तेवढाच यशोदा मातेचा केलाय, जेवढा वसुदेवाचा केलाय तेवढा नंदबाबाचा केलाय. मी का सांगतो, ते नातं कदाचित जगराहाटीचं असेल, पण जगन्नाथाचं नातं, जनार्दनांचं नातं, परमार्थाचं नातं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, वरिष्ठ आहे, पवित्र आहे, जे तुमच्या आमच्या बाबाजींनी जुळवून दिलंय. गुरुबंधूंचं नातं. सख्या बहिणीकडे जात नव्हते, सुभद्रेकडे, पण भगवान श्रीकृष्ण आधी मानलेल्या बहिणीकडे जात होते. सांगू द्या मला, सख्या बहिणीला किती साड्या दिल्या माहित नाही, पण मानलेल्या बहिणीच्या साडीला त्या कपट कारस्थानी काळवडलेल्या कर्मकांडाच्या दुर्योधनाधिकांनी हात घातला आणि त्रैलोक्यातला हाहाकार वाढला. एका सतीस सदमीला तिच्या सासऱ्या समोर, ज्येष्ठ वरिष्ठांसमोर नागडं करायचा, नंगा नाच करण्याचा निर्लज्जपणा दुर्योधनानं मांडला. दुःशासनातून सख्खा धीर भाऊजेला नांगा करून पाहत होता. भर सभेत कोणी नव्हतं वाचवायला. रक्ताचा नरताचा नव्हता श्रीकृष्णाने साड्या नाही पुरवल्या. श्रीकृष्ण साडीच्या रूपात तिला वेष्टन करून गेला. का गेला तर केवळ आणि केवळ कधीतरी तिनं श्रीकृष्णाची करंगळी कापली. त्यावेळेस चिंदी सापडेना 10,000चा शालू फाटला होता आणि बांधली होती श्रीकृष्णाची करंगळी. चिंदी बांधते द्रौपदी हरचा होताया, चिंदी बांधते द्रौपदी हरचा होताया, हरचा होताया, हरचा होताया, चिंदी बांधते द्रौपदी हरचा होताया, चिंदी बांधते द्रौपदी हरचा होताया. ते संस्कार तुम्हाला द्यायला आणलं बाबाजींनी. इथं तांदूळ डब्यात भरून ठेवा, वर्षाने काढा तसेच निघतील. पण ते जर 15 मिनिटं पाण्यात टाकले, पातेल्यात टाकले, ते पातेलं चुलीवर ठेवलं तर 10 मिनिटांनी ते तांदूळ तसेच मिळत नाही. त्याच्यावर संस्कार झाला. काय होता? कडक होता. तो कसा झाला? मऊ झाला. तो सिद्ध झाला. तो भात झाला. तो उपयोगाला आला. तो शक्ती देणारा ठरला. तो प्रेरणा देणारा ठरला. तो रक्तवाढीसाठी जीवन असला. मौलिक भाग झाला.
काही मिनिट जर अग्नी पाणी आणि पातेल्यात घातला तर एवढा परिणाम होत असेल, कडक होता तर मऊ झाला, नरम झाला. 7 दिवस हे सगळे तांदूळ गुरुमाऊलींच्या दरबारात आणून ठेवले. सद्गुरूंची स्नेहशीलतेची तुमच्यावर फुंकर होती पाण्यासारखी. महाराज महाराजांनी सगळे मंडळी तुमच्यावर उपदेशाचं कितीतरी काय टाकलं आणि आमच्यासारखे कोणी चटके डोळे घेऊन गेले, निघून बोलून रागावून. ती उष्णता आता तांदूळ नाही राहिले, हे सिद्ध झाले. पहिले काय होते याला महत्व नाही. घरी गेल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून तुमच्या आईनं पोराच्या आईला असं जर नाही केलं तर नाव बदलून देईल एवढं तेज, ओढ, धैर्य, शक्ती कपाची तुमच्या 7 दिवसात आली आहे. एकच कारण आणि ते म्हणजे स्वामी रे स्वामी धनाधन स्वामी, स्वामी रे स्वामी धनाधन स्वामी. शिवध्यानी स्वामी रे स्वामी धनाधन स्वामी. सुरुवातीला फारच मोठे पापी, असं लागेला कर्नाटकात शिवचा मंत्रावरती. सुरुवातीला फारच मोठे पापी, असं लागेला कर्नाटकात शिवचा मंत्रावरती. आज स्वामी स्वामी धनाधन स्वामी. स्वामीने घातले आम्हा शिवधारी. स्वामी स्वामी धनाधन स्वामी. खूप नावं मिळतील, खूप नाट्य मिळतील, खूप पदव्या मिळतील, खूप सर्टिफिकेट मिळेल. त्या पदवीला अर्थ नाही असं माझं मत नाही, त्या पदाला अर्थ नाही असंही मी म्हणणार नाही. जीवनात ग्रस्ती आश्रमात आपल्याला त्याची गरज आहे. पण सगळ्यात मोठी पदवी ही आहे की आम्ही जनार्दन स्वामींचे शिष्य आहोत. याच्यापेक्षा दुसऱ्या पदवीला स्वामी जनार्दनाचे शिष्य आहो आम्ही. स्वामी जनार्दनाचे शिष्य आहो आम्ही. स्वामी जनार्दनाचे शिष्य आहो आम्ही. स्वामी जनार्दनाचे. देवानं मानलेले नाते एवढे सांभाळले. मग ती बहीण द्रौपदी असेल, अगदी विदुरापर्यंत आपण त्याच परंपरेत आता एकत्र आलो. सद्गुरूंच्या माध्यमातून गुरुबंधू झालो. आता समोरच्याचा अपमान म्हणजे माझा अपमान समजा. चुकत असेल कोणी कडेलोट करू नका. दुश्मनीचा निंदेचा कडेलोट करू नका. ठीक आहे, होतंय जातंय तेवढ्या पुरतं ठीक आहे. किरकोळ नादानपणा करून वाटोळ करून घेऊन एवढ्या अमृताच्या सागरात येऊन जर डोळ बंद करून बसलो तर कसा राहील तो घोळ. भगवान श्रीराम याच पंचवटीत होते. वनवासात आले ते 14 वर्षाचं फिरत इकडे. लक्ष्मणानं फळं फिळानं टाकले होते ते काळाराम मंदिरावरती लटलाय. सीतामाई पत्रावळी शिवत होती, त्याच्यावर ते काय फळं वेळ द्यायचे रामरायाला धूळ पुसून चिरून फरार करायचा. तेवढ्यात रामराय हसले, खूप मोठ्याने हसले. लक्ष्मण काही विचार करत नव्हतं, अरे देव आपण काय करायचे. पण सीतामाईला कळलं काय झालं. हे एकदम कामोर मोठ्याने हसले. आपल्याला वाटतं बायकोचं लक्ष नाही आपल्याकडे, त्यांचं जास्त लक्ष राहतं. एवढ्या मोठ्याने का बरं हसले. बरं मनात आलं तर ते मनात नाही ठेवत त्या बाळा. गाव काय झालं हसायला, इथे काय कोण नाचू राहिलं काय, इथे काय हसायसारखं. तो काम कर, तू कसं उद्योग करते, तुम्ही का असले मला सांगा. याच पंचवटीतली तेव्हा हे दंडकारण्य नव्हतं. आणि श्रीराम पुन्हा हसायला लागले. त्याने बोट केलं, तुला बघायचं का म्हणे. हो ते बघ समोर काय चाललं. खूप मोठे मोठे मुंगळे, ते काळे मुंगळे असतात शेंगदाण्यावर, असे टपचे कळत चालला होता. आणि जंगल आहे दंडकारण्य इतरातच सगळं तसं नाही ना. त्या बाजूने एक मुंगळा चाललाय पाय. हो
त्याच्या पाठीवर एक मुंगळा बसलाय, तो नुसता बसलाय हा चाललाय नाही. मग त्याच्यात काय असतं म्हणताना काय बेडके बसले माकडे पिल्लू बसते तसं काय असतं नाही. सीता हे पिल्लू नाहीये, जो खाली चाललाय तो मुंगळा त्याच्यापेक्षा मोठा फोड आहे म्हणे. मग काय करायचं तुम्हाला हसून म्हणे? नाही, मला हसू एवढ्यासाठी आलं की हा त्या मुंगळ्याच्या पाठीवर जो दुसरा मुंगळा बसला आहे हा 7 वेळा इंद्रपद भोगलेला पुण्यात्मा आहे. 7 वेळा पुण्य संपलं आणि वाईट संगतीनं वाईट विचाराच्या आहारी गेला आणि सगळंच गेलं. मुंगळ्याचा जन्म आला, जन्म घेणे लागले वासनेच्या संगी आणि तो मुंगळा झाला. पण अजून इंद्रपदावर असताना ऐरावतीवर बसल्याशिवाय जायचं माहित नाही, म्हणून इथं ऐरावती नाही, मग दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसला आणि मग चालला. म्हणून मला असं आलं की किती दुर्दैवीची बात आहे, परावलंबनाची एवढी हौस. अरे 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 राम राय हसत होते. सीतेला फारसं कळलं नाही कळलं मला माहित नाही. आपण कळवून घ्या. आपलं जीवन, आपलं पद, आपली प्रतिष्ठा, आपला पैसा, आपला जयजयकार, कदाचित आपली जीवनातली प्रगती दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका. जे करायचं ते आपण करा. आपली आपण करा सोडवणं. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना कोणी कसलीच मदत केली नव्हती. बालपणापासून समाधीच्या क्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीचा निर्णय बाबाजींनी स्वतः घेतला होता. आणि म्हणून शिवयुगींचे आपण शिष्य आहोत. आपण जास्त बोलायचं का जास्त ऐकायचं याचं भान ठेवा. आणि आपण माणूस सोडायला जातो. रामरायाच्या जीवनात अशी मजा आहे की ते जास्त बोलत नव्हते, फक्त ऐकायचं. कोणी काही सांगितलं तर रामरायाने ऐकायचं. श्रीरामाचा स्वभाव. कौशल्य मातेने घेतलं, आंघोळ घातली की पाय घातली, झोप रामराया. बाळा जो रे कुलभूषणा दशरथ सावळात रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या भासासाठी थवारा उचारला. थांबतो असल्या मी का सांगतो इथपासून काही सांगितलं राम 14 वर्ष वनवासात. ऐकलं गेले. जानकी बाजून सांगितलं मला तिची कोणी पाहिजे, गेले तिथे मागे. काय जे सांगतील ते गौरव गिरांच्या राजातील कारण जटायू म्हणाले रावणाने पळून गेले. शौरी मातेकडे गेले, पुढे शोधू म्हणाले किष्किंधेवर जा गेले. जे सांगतील ते बघा ऐकायचं ते राम, दुसऱ्याचं ऐकतात ते श्रीराम, पण माझंच तुम्ही ऐका हे सांगतात ते श्रीकृष्ण. प्रत्येक गोष्टी स्वतःच गीतेपर्यंत स्वतः बोलावं इतरांनी. आपण ना वैष्णवांचे मार्ग ना शैवांची काही तुलना करत आपण फक्त सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या मार्गात एवढंच शिकायचंय. जेवढं बोलायला पाहिजे तेवढंच बोला, जेवढं ऐकायला पाहिजे तेवढंच ऐका, जेवढं लक्षात ठेवायला पाहिजे तेवढंच ठेवा आणि जीवन आपलं धन्य करण्यासाठी प्रयत्न करा. जास्त बोलणंही योग्य नाही, प्रतिक्रिया देणंही योग्य नाही, कोणाला तोंडी लागणं योग्य नाही, कोणाची लायकीपेक्षा जास्त स्तुती करणं योग्य नाही, लायकीपेक्षा चुकीपेक्षा जास्त निंदा करणं हे योग्य नाही. गुन्ह्यापेक्षा शिक्षा मोठी हाही गुन्हा ठरतो. याचा विवेक ठेवायचा आणि सद्गुरूंचं स्मरण
सद्गुरूंच्या मंत्राचं स्मरण, सद्गुरूंच्या बोधाचं स्मरण, सद्गुरूंच्या नामाचं स्मरण, सद्गुरूंच्या स्वरूपाचं, सद्गुरूंच्या रूपाचं, सद्गुरूंच्या सामर्थ्याचं आणि अनंतोकत्व आपल्या जीवन ध्येयाच्या सिद्धतेचं स्मरण ठेवायचंय. आता आपल्याला मौन सोडायचं आहे. सरळ बसा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज त्र्यंबकेश्वर मंदिर होईपर्यंत स्वतः अनुष्ठानाला बसायचे आपल्याबरोबर, सगळ्यांबरोबर. 7 दिवसाचं मौन सोडताना त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणायचे आणि मग पुढचे कार्यक्रम सुरू व्हायचे. जी परंपरा आपल्या गुरुदेवांची, हीच परंपरा आपल्या शिष्य संप्रदायाची आहे. आणि म्हणून जी लहान मुलं वयानं लहान आहे पण भाग्यानं महान आहे, त्यांचं या ठिकाणी सत्कार होतोय. एक नाव मला त्या ताईंनी दिलं, बाबांनी. गुरु शिष्याचे नाते आपुले, जन्मजन्मीचा शिक्का, जन्मजन्मीचा शिक्का. ओंकार भवानी. गुरु शिष्याचे नाते आपुले, ओंकार अनन्य. चला अनिल सरळ बसा. मौन सोडायचं आहे. मौन हे तप आहे तुमचं. खूप मोठं तप घडलंय, तपोवनात घडलंय आणि तपस्वी जनार्दन स्वामी महाराजांच्या परंपरेत घडलंय. तपाला जीवनात प्राधान्य देणाऱ्या वंदनीय माधवीर महाराजांपासून या सर्व संतांपर्यंत या कर्माचं साक्षीपद म्हणून की काय, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी समाधी स्थानावर ठेवलेल्या यतिवेधारी त्यागी विरागी तरागी आपले ज्येष्ठ गुरुबंधू रमेशगिरी महाराजांना एक कौतुक पाहायला साक्षीपद इथं पाठवलंय. त्यांना एकदा टाळ्याने स्वागत करूया. इतर सर्व साधुवृंद, इतर सर्व ज्येष्ठ वरिष्ठ, विश्वस्त मंडळ, भक्तमंडळ, भजनी मंडळ, बाबा तर आहेच आपले. आता हात जोडा, डोळे उघडे ठेवा. डोळे बंद करून आपल्या आईला नमस्कार करा मनोमन, जिच्यामुळे हा ब्रह्मांड मोलाचा देह मिळाला आहे. मातृदेवो भव. मनोमन आपल्या पित्याला वंदन करा. पितृदेवो भव. आचार्य देवो भव. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणावर मनोमन अभिवादन करा. आपल्या समोर आपल्या आध्यात्मिक आनंदाच्या अभिवृद्धीसाठी आशीर्वाद द्यायला आलेल्या व्यासपीठावरच्या सर्व साधू संतांना, महंतांना अभिवादन करा. ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आहेत. टेंभुर्णी जालन्यापासून तर ठाण्यापर्यंत, पुण्यापासून तर शहाद्यापर्यंत 8 ते 9 जिल्ह्यातली मंडळी आली आहे. उकडच्या तुकाराम भाऊसह मोजले तर खूप आहे. आपण सर्वजण त्यांना मनोमन अभिवादन करा. गेले 7 दिवस ज्या ज्या पुण्यात्म्यांनी या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी तन मन धन आणि वेळ देऊन जीवन धन्य केलं, त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करा. मातृशक्तीला नमस्कार करा. भगवान शैरवाश्वराचं स्मरण करा. पवित्र गोदावरी मातेच्या उत्तर तीरावर आपण आहोत. मुलांची वास्तव्यानं पाहून झालेली भूमी श्रीरामरायाचं स्मरण करा. जगतजननी परांबा सीतामाईचं स्मरण करा.
आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा, आपल्या कुलगोत्राचं स्मरण करा. ज्या पवित्र भूमीत हे अनुष्ठान संपन्न होत आहे त्या जमिनीला दोन्ही हात लावून नमस्कार करा आणि आता मौन सोडायचं आहे. सद्गुरूंची मौन सोडतानाची पहिली जय जयकाराची आरोळी त्र्यंबकेश्वर महाराज की जय. त्यानंतर पुढचा भाग आम्ही व्यासपीठावरची मंडळी सर्वजण म्हणू नम पार्वती पते हर हर महादेव. आमचं महादेव म्हणून झालं की अनुष्ठानची मंडळी एका आवाजात मौन सोडतील आणि आवाज देतील त्र्यंबकेश्वर महाराज की जय. आणि 3 वेळा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. जी भाग्यवान मंडळी तुमच्या परिवारातले आले तुम्हाला न्यायला पाहायला तुमचा आनंद घ्यायला, इतरही आले दर्शनाला, त्या सगळ्यांना प्रार्थना आहे 7 दिवसाच्या पावित्र्याचा परामर्श यांच्या वाणीला गंगामाईचं पावित्र्याचा संतुलन असा ऊर्जेचा एक धागा लाभला, शक्ती लाभली आहे. म्हणून ही बालकं 7 दिवसानंतर तो पहिला उच्चार उद्घोष करतील. तो जय जयकार ऐकला तरी त्याच्या कानावरून जाईल तो आवाज, ती हवा त्यांना गंगा स्नानाचं पुण्य मिळेल. म्हणून बाकी सर्वांनी हात जोडून या बालकांचा पहिला जय जयकार ते जे करते तो ऐकायचा आहे. लक्षात आलं? आम्ही सगळेजण म्हणू नम पार्वतीपते हर हर महादेव. आणि मग अनुष्ठानचीच मंडळी म्हणतील त्र्यंबकेश्वर महाराज की जय. आणि 3 वेळा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. बरोबर? चला डोळे उघडे ठेवा, हात छातीजवळ घ्या. ओ